हे बा आबाळ गरजलंय, आवाज आला ना? हां, तर असं वातावरण मित्रांनो, त्याच्यामुळं आम्ही इकडे झोपायला आलो. सांगा मित्रांनो कसे आहात? तर मित्रांनो म्हणजे जवळपास 1 महिना होत आला आता पावसाळा चालू झाला. परंतु एवढ्या म्हणजे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडले, पण कधी आमचा स्लॅब टपकला नाही, कधी गळला नाही. परंतु रात्रीच्या थोड्याफार पावसामुळं आणि आज दुपार थोडाफार पाऊस पडला, या 2 पावसामुळं आमचा जो स्लॅब आहे ना तो टपकू राहिला मित्रांनो. तर म्हणजे इतकं मन नाराज झालं ना, कारण की म्हणजे पैसे लावले घरासाठी, आपण पैसे लावतोच मित्रांनो. आपली काही एवढी परिस्थिती चांगली नाही, म्हणजे एवढी काय म्हणजे परिस्थिती काय आपली म्हणजे व्यवस्थित नाही आहे. म्हणजे गरीब माणूस आहे मी. परंतु म्हणजे आता 1 महिना झाल्यानंतर आता कुठं स्लॅब गळाला रात्रीच्या पावसामुळं आणि आज दुपारी थोड्याफार पावसामुळे स्लॅब गळला मित्रांनो. खरोखर मन लय नाराज झालं. का जसं की तुमच्या बऱ्याच जणांना माहिती आहे, मै सासरवाडी गावातली जी, त्याच्यामुळं समजा आज म्हणजे आता मी सासऱ्या घराकडे आलो आमचं स्लॅब गळते म्हणून. तर मित्रांनो स्लॅब गळते तर या म्हणजे याचा कोणालाही दोष देता येत नाही, कारण की ते एक समजा एक म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारे भरला होता स्लॅब. सगळं मटेरियल व्यवस्थित सगळं काय असेल, परंतु टपकायचा असला तर टपकू शकतो. त्याचा काहीच म्हणजे कोणालाही दोष देता येत नाही, कोणाला त्याचं म्हणजे असं म्हणता येत नाही की तू म्हणजे ह्या कारणामुळे टपकला म्हणून, काहीच नाही. तर मित्रांनो एवढ्या पावसाळ्यात टपकला नाही, परंतु काल आणि आज दुपारी थोड्याफार पावसामुळं स्लॅब गळू राहिला, टपकू राहिला, तर खरोखर मन नाराज झालं. तर म्हणजे कुठेतरी समजा काहीतरी कुठेतरी पाणी साचत असेल. मी दुपारा गेलो वरती पाहिलं तर पाणी थोडंफार साचलेलं आहे, बहुतेक तिथूनच ते टपकला मला एक अंदाज आहे. तर आता उद्या पाऊस उघडल्यानंतर मी जातो जाणीफळला आणि जे काय पण त्याचे आहे समजा दुरुस्ती करून घेतो आणि परत नव्यानं एकदम व्यवस्थित स्लॅब करून घेतो. तर आता सध्या मी सासऱ्याच्या घरी आलेलो आहे, इकडं झोपणार आहे आम्ही आज. आणि म्हणजे आता इतक्या उशीर झाल्यानंतर काय करायचं, मग साबुदाणा खिचडी करा म्हटलं, मग साबुदाणा खिचडी केली. आता साबुदाणा खिचडीच खाणार आहे आम्ही आज. आणि मित्रांनो खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला, तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. तर जाणीफळ जातो काय जे असेल ते त्याचं खर्च पाणी करून ते स्लॅब एकदम व्यवस्थित करून घेतो. तर मित्रांनो ठीक आहे, भेटू उद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ असं लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.